तुम्ही सांगत आहात त्या माध्यमातून मला माहिती करून झालेलं आहे की येत नव्हते आले की तुमच्याशी भेट देखील झाली की नाही झाली मला माहिती नाही झाली बघा. मला पाठवलेलं आहे, माझा तिसरा दौरा आहे. मी भंडारा जिल्ह्यामध्ये तुमचे जिल्हा प्रमुख आहे शिवसेनेचे, त्यांच्याशी देखील भेट घेतली. त्यानंतर इथले युवासेनाचे दोन्ही जिल्हा प्रमुख आहेत त्यांच्याशी देखील कोऑर्डिनेशन केलं. पण मला काहीतरी इथे संघटन का वाढत नाही आहे, मला त्या गोष्टी काही आढळून आलेल्या. त्यामुळे तुमचे जिल्हा प्रमुख शिवसेनेचे संजयजी त्यांनी मला विशालजीचा कॉन्टॅक्ट करून दिला आणि त्या माध्यमातून तुमचे देखील सहकार्य विशालजीला लाभलेले आहे. मला देखील आज जेणेकरून मी देखील तुमच्याशी संवाद साधतो आहे. आपल्याला अशा प्रकारे शिवसेना आणि युवासेना आपल्याला अशा प्रकारे बडकट करायची आहे की आपल्याला फक्त पद घेऊन बसायचं नाही, पदाला देखील न्याय द्यायचा. तो न्याय कशा प्रकारे देणार आहात आपण ज्या गल्लीमध्ये ज्या एरियामध्ये राहतो त्या गल्लीमध्ये आपल्याला तिथल्या लोकांना घेऊन चालायचं आहे. तिथले जे कामं असेल, रोडाचे कामं असेल, गटर लाईनचे कामं असेल, नळाचे कामं असेल, अधिकाऱ्यांशी काही माध्यमांशी काही कामं असतील ते आपल्याला करून द्यायचं. त्या माध्यमातून लोक आपल्याशी जोडणार आणि समोरच्या दृष्टिकोनातून आपल्याला तिथे एरियामध्ये गल्लीमध्ये आपल्याला शाखा खोलायची आहे. त्या माध्यमातून तिथले लोक आपल्याला शाखा माध्यमातून आपल्याला लोक मिळेल, त्यांची आपण कामं करू आणि त्या माध्यमातून ते लोक आपल्याशी जुळेल, तरच आपलं संघटन वाढेल. त्यासाठी कमीत कमी तुम्ही कामधंदे करत असाल करा. आनंदाची गोष्ट आहे, तुमचे पक्षप्रमुख आपले नेते आहेत, जिल्हा प्रमुख आहेत. आता समोरच्या दृष्टिकोनातून युवासेनाला जिल्हा प्रमुख लाभणार आहे, त्याच्या माध्यमातून आपण काम करू. जर कोणाची मदत लागत असेल, वरच्या लेवलची मदत लागत असेल मला सांगा, मी देखील तुमच्या मदतीला तत्पर आहे मदत करायला. जे माझ्याशी योग्य होईल ते नक्कीच तुमच्याशी मदत करायला तयार आहे. आता जसे तालुका प्रमुख आहे, विशालजी आहे, त्यांच्या माध्यमातून तुम्ही सगळी टीम आहात, एकत्र येऊन जर तुम्हाला तहसीलदाराशी काही काम असेल तर आज आपण इतके लोक आहोत, त्याच्या माध्यमातून तुम्हाला एक व्यक्तीला 2 किंवा 5 लोक आपल्याला आणखी समोर आणायचं आहे. त्याच्या माध्यमातून आपली ताकद वाढेल तर ते अधिकारी घाबरेल. आपल्याला चांगले कामं करायचे आहे. चांगले कामं जर ते करू देत नसेल तर मग आपण दबाव आणू त्याच्यावरती. तहसीलदार असेल, एसडीओ असेल, कलेक्टर असेल, त्या माध्यमातून कामं करू. त्या जसं तुमच्याकडे तुमचे ठाणा असेल, तिथे बहुतेक माझ्या हिशोबाने तहसीलदार असेल, तुमच्याकडे पीआय असेल, त्यानंतर डीसीपी असेल, त्यानंतर तुमच्याकडे एसपी असेल ना, एसपी असेल. जर आपलं संघटन आपण वाढवू तर त्यांच्यावरती प्रेशर घेऊन काम होईल, हे लक्षात ठेवा. आणि गल्लोगल्ली आपल्याला शाखा निर्माण करायची आहे, शाखा खोलायची आहे. त्या माध्यमातून आपल्याला जनताची सेवा करायची, त्या माध्यमातून लोक आपल्याला जुळेल आणि असं संघटन आपल्याला वाढवता येईल, संघटन वाढेल. तसे आताच विशालजी आहे, आमचे शहराचे समन्वयक आहे बलाजी तुमाने, हे देखील तुमच्या खंडाशी खंडा लावून काम करायला तत्पर आहे. मी प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येक 15 दिवसाला येणार आहे. अगोदरचे जे विस्तारक होते ते तुम्हाला दिसले नाही दिसले ते मला माहिती नाही, पण माझं काम करायची शैली खूप वेगळी आहे. मी प्रत्येक महिन्याला येईल, प्रत्येक 15 दिवसाला तुमच्या भेटीला येणार आणि कुठे काय तुम्हाला त्रास होत असेल तसं मला सांगा. विशालजी आहे, त्याच्या माध्यमातून आपण काम करू. बाळासाहेबांचे आपण शिवसैनिक आहे. बाळासाहेबांनी इतकं संघर्ष केलं, एकट्या व्यक्तीने संघर्ष केला, त्यांनी इतिहास निर्माण केला. आज बाळासाहेबांना हिंदू उदय सम्राट का बरं म्हटले जातं? त्यांनी आपल्या लोकांसाठी, आपल्या देशासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी का नाही केलं हे सगळं तुम्हाला माहिती असेल. आज बाळासाहेबांनी जे केलं आपण तर करू शकत नाही त्यांच्याप्रमाणे, पण आपण त्यांचे शिवसैनिक आहोत. त्यांच्या रस्त्याने, त्यांच्या ध्येयाने चालू तर आपल्याला खूप संघर्ष नाही सारखा आहे. त्यांनी खूप संघर्ष केलेला आहे. आज त्यांनी इतिहास जो रचलेला आहे. आज राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलेलं आहे सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर जर कोणी केलं असेल तर मी त्यांची म्हणजे स्पीच ऐकलेली आहे, मी त्यांची जी भेट घेतलेली आहे ते तुम्हाला देखील माहिती असेल.
तुम्ही जर त्यांची स्पीच ऐकाल युट्यूबवरती तर तुम्हाला माहिती असेल त्यांनी काय केलं काय नाही केलं. खूप संघर्ष केला त्यांनी. आज आपण शिवसैनिक बनलेला चांगल्या अधिकाऱ्याला जर आपला फोन गेला जय महाराष्ट्र घेतला तुम्ही सांगितलं त्यांना की मी हा पदाधिकारी बोलतो शिवसेनेचा तर तो सरळ बोलत आहे काय काम आहे. म्हणजे इतकी धास्ती आणि इतका त्यांनी ताकद निर्माण केलेली आहे बाळासाहेबांनी की कुठल्याही अधिकाऱ्याला काही फोन गेला ना तर तो सरळ समजून जातो की हा शिवसैनिक आहे बाबा. हा एकटा शिवसैनिक 100ला भारी आहे. आज तुम्ही विशालजीच्या माध्यमातून इतके लोकांनी आणखी डबल व्हाल. मला अपेक्षा आहे तुमच्याकडनं खूप अपेक्षा आहे आणि त्या माध्यमातून तुम्ही काम करा. शाखा निर्माण करा. शाखेच्या माध्यमातून गल्लोगल्ली आपले कामं होईल. लोक आपल्याशी जुळेल आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येक कोणाला नगरसेवक बनायचं आहे, कोणाला जिल्हा परिषद बनायचं आहे, जिल्हा परिषद सदस्य बनायचं आहे, कोणाला तुमच्याकडे ग्रामपंचायत जिल्हा परिषद आहे, त्यानंतर सरपंच आहे, उपसरपंच आहे. ही खूप संधी आहे आपल्याकडे आज. जर कोणी आपल्याला सोडून शिंदे गटामध्ये गेला असेल, कोणी बीजेपीला गेला असेल, कोणी राष्ट्रवादीला गेला असेल, कोणी काँग्रेसला गेला असेल, त्यांना त्यांची शुभेच्छा द्यायची. आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, आपण एकनिष्ठ आहोत, आपण बाळासाहेबांना देव मानतो आणि ते आपले देवत आहेत. त्यांच्या माध्यमातून आपल्याला लोक मी आज ग्रामीण घुमतोय, रामटेक देखील घुमलेला, भंडारा देखील घुमतोय. आपल्याला खूप प्रतिसाद आहे लोकांचा. का बरं? कारण की आपले देवत जे आहे बाळासाहेबांनी जे केलेलं आहे ना ते कोणीच घडू शकत नाही, कुठल्या पक्षात देखील घडू शकत नाही. मी आज मी शेतकरी लोकांशी भेट घेतली. विशालजी, शेतकरी लोकांना मी म्हटलं की तुम्हाला कुठला पक्ष आवडतो तर त्यांनी मला हेच म्हटलं की आम्हाला जे उद्धव साहेबांनी जे अगोदर आम्हाला कर्जमाफी करून दिली आम्हाला तो पक्ष आवडतो, बाळासाहेबांचा पक्ष आवडतो. आज उद्धव साहेबांनी जे कोरोनामध्ये काम केलं ते कोणीच करू शकत नाही. आज देशामध्ये उद्धव साहेबांचं नाव आहे. कोरोनामध्ये लोक म्हणतात की बसून काम केलं आणि त्याच्यात देखील शब्द लागतो. उद्धव साहेबांनी जे काम केलंय आजच्या कोरोनामध्ये ते कोणीच करू शकत नाही. इतके लाखो लोकांचा जीव वाचवलेला आहे त्या व्यक्तीने. त्या व्यक्तीचा अभ्यास तिथेही असेल. पहिल्यांदा मुख्यमंत्री बनलेले होते ते. उद्धव साहेब राहिले किती वर्ष आणि त्यांनी किती संघर्ष केलेला आहे. उद्धव साहेबांसारखा व्यक्तिमत्व आणि राजकारणी व्यक्ती मी इतक्या वर्षामध्ये बघितलं नाही. पोलाईट बोलतात, खांद्यावरती हात ठेवतात, समजदारीने घेऊन चालतात. आज जर उद्धव साहेब नसते तर हे आमदार बनले नसते. नरेंद्रजी आमदार बनले नसते. नरेंद्रजीला आमदार बनवलं त्यांनी. बीकॉम कोणी वाटला त्यांना. आज तुमचे चरणजी जे आहेत माजी आमदार आहेत ना ते चरण वाघमारे ते अगोदर कुठल्या पक्षाला होते, कोणी निर्माण केलं त्यांना. ते आजही म्हणतात मी शिवसैनिक आहे. हे शिवसेना म्हणूनच तयार झालेले आहे आणि जो व्यक्ती शिवसेनामधून तयार होतो ना त्यांना सगळं राजकारण माहिती राहतं. आज जेही घडलेलं आहे, जेही आमदार बनलेले आहे ना तुमचे आमदार आहेत, बोंडेकर आहे, चरण भाऊ आहे, चरणजी वाघमारे आहे, ते शिवसेना मधून निर्माण झालेले आहे. शिवसैनिक एक कसा आहे, एक आक्रमक व्यक्ती राहतो. त्यांना माहिती आहे काम करायची शैली कशी. माझी तुमच्याकडे हीच अपेक्षा आहे की तुम्ही गल्लोगल्ली जा, एरियामध्ये जा, आपलं संघटन मजबूत करा. खूप लोक उद्धव साहेबांना बाळासाहेबांना लाईक करतात. फक्त आपल्याला तिथपर्यंत पोहोचायची गरज आहे. जर आपण नक्की तिथपर्यंत आपण पोहोचलोय ना आणि त्यांचे छोटे मोठे काम असतात. बिचारे मला माहिती आहे गावातल्या लोकांची जास्त अपेक्षा नसतात. फक्त त्यांचे 1-2 काम करा. ते तुमचे आपुलक्याने तुमचे नाव घेईल. 10 लोकांना सांगेल की बाबा मला विशालजींनी मदत केली, मला विशालजीच्या सहकार्यांनी मदत केली. इतकं बोलून मी माझ्या शब्दाला विराम देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाकीचे विषयाची बोलेल.